हां क्लिक केलं क्लिक केलं तर पहा आता दुपारचे 2:30 वाजले आणि मी कपडे धुवून वाळू टाकले ना पहा पाण्यानं काय केलं. मस्त ऊन तपली होती ना आता पाणी होऊन राहिलं आणि पहा पूर्ण कपडे ओले होऊन राहिले काय झालेच पुरे कपडे ओले झाले. आज म्हटलं कपडे मस्त वाळून जाते म्हटलं हे साडी तो लाचा मस्त धुवून काढला म्हटलं मस्त वाळू टाकतो आणि वाळून जाईल म्हटलं कारण मग पाण्यामध्ये वास मारते ना मग कपड्याचा. आता आता तर अजून वासच मारा ना आता वरचं पाणी पडलं ना त्या कपड्यावर. मस्त बाजही टाकली मस्त चांगली ऊन कडक तपली होती बरं आणि केला पाण्याला सत्यानाश कपड्याचा. चला आता पाहतो आता थोडा वेळ थांबतो आणि मग पाणी उघडलं तर ठीक उघडला ऊन तपली तर ठीक नाही तर मग काढून पिळून डबल उद्या डबल मग ते पाण्यातून काढून पिळून डबल टाका लागेल. झाड पहा किती चांगले झाले झाड खूप मस्त झाले. पण आता देवांशूले आमलेट खावायचं होतं तर ते म्हणे मम्मी आज आमलेटच बनवू म्हणे. तर मग त्याला पैसे दिले त्याला आता आणले अंडे. किती अंड्याचं बनवून राहिला एवढे आणि बाकीचे एक ठेवला माहीसाठी हे बनवून घे ना ठेवून दे तिच्यासाठी. आता वाजले की ते 3:30 तर वाजले तिच्यासाठी ठेवून दे. हा ते तांदूळाचं आहे पहा आहे ना त्याला बहिणीची पण कदर आहे. तर त्याला वाटलं का आता आपण एवढे खाऊन घेऊ बा खतम होऊन जाईल तर मग माझ्यासाठी राहणार नाही तर अंड ठेवलं तिच्यासाठी तर मग ती आल्यावर बनवून देईन बा. तर म्हणजे त्याला आठवण कशी आली हे हिने हे आहे ना हे आमची बारकी तर हिनं तिच्या घरून अंड आणलं आणि मग म्हणे आमलेट दे आत्या बनवून म्हणे. तर मग त्याला तिला एक आमलेट बनवून दिलं तर मग ह्या म्हणते आपण बी बनवू म्हणते. मग म्हणून त्याचे आणि तसं बी ना मी जे देवांशून म्हटलं ते मी त्याला कधीच मना नाही करत. जे म्हटलं ते पटकन मी आणून देतो कारण जे आम्हाला नाही भेटलं जे म्हणजे मला नाही भेटलं लहानपणी म्हणजे म्हणजे आमच्या वेळेस ना परिस्थिती होती म्हणजे जे म्हटलं ते वेळेवर भेटच नाही. म्हणजे बाबा म्हणजे इतक्या स्ट्रिक्ट होते ना म्हणजे पोरीच्या बाबतीत. तर म्हणजे काही खायचंही मन झालं तरी चुपचाप आपलं घरीच राहत जे पकलं ते चुपचाप खाऊन घ्यायचं. पण माझं तसं नाही. मी किती कठीण परिस्थिती राहील ना तर मी लेकरायचं पुरं करतो. खाल्ले पाहिजे तसे बी अंडे चांगले आहे. आता फ्रीज नाही आहे नाही तर मी एक ट्रेच आणून ठेवला तर म्हणजे रोजचं एक उकडून जरी दिलं दोघांना तर होऊन जाते. पण फ्रीज नाही आहे ना मग आणून काय एक आणत बसा दुकान आहे दूर थोडंसं म्हणून काही आणत नाही. मग जेव्हा इच्छा झाली तसं बी रविवारी आणि बुधवारी 2 दिवस आम्ही अंडे खात असतो. तर चला आता तो फोडते मग बनवतो फटाफट आमलेट. झाला नाही मिक्स नाही काय नव्हतं तू म्हणतात मीठ टाकलं तर आणि तसं बी एक म्हणजे उपाय सांगतो मी. उपाय नाही म्हणजे ज्यांना खोकला आहे ना म्हणजे कफ खोकला असं बारीक ताप जर राहते ना तर त्यांनी म्हणते म्हणजे आता चूल तर नसन पण ज्यांच्या घरी चूल आहे त्यांच्यासाठी सांगते. तर अंड्याले माती लावायची पूर्ण माती लावायची म्हणजे थोडंसं चिपकली पाहिजे अशी पतली नाही थोडीशी गाडी माती लावायची आणि चुलीमध्ये असं ठेवायचं. तर म्हणजे ते पकून जाते अंदरच्या अंदर ते पकून जाते आणि ते अंड तुम्ही म्हणजे ज्याला खोकला आहे असं आहे त्यांना ते खावाले द्या. म्हणजे भाजल्या म्हणजे उकळल्यात आणि त्या चुलीवर भाजण्यात ते थोडासा फरक पडते. तर माती लावून भाजायचं अंड कारण माझी जी दुसऱ्या नंबरची बहीण आहे ना तर ती करत असते तशी. तर तिनं मला पण दिलं माझ्या भावाला पण दिलं होतं तर तिने मला सांगितलं होतं तर ते मग मी देवांशूला बी दिलं होतं मैत्रिणीले.
आईच्या गावी गेली होती ना तेव्हा मग मी अंड आणलं, त्याला माती लावली आणि चुलीमध्ये ठेवलं होतं. मस्त पकलं होतं, पण थोडी चव ना थोडी म्हणजे टेस्ट तर सारखीच येते, पण मला काही समजलं नाही. टेस्ट मला सारखीच लागली, पण थोडंसं काही चुलीवर भाजण्या म्हणजे थोडंसं काही म्हणजे त्यांना काय होते ते मला नाही माहिती. पण खोकला बसला पण देवांशूचा 2 दिवस दिला. तुम्ही पण करून पहा, तर नक्की ट्राय करून पहा तुम्ही. आता मी मैत्रीला जाईन ना, मी तुम्हाला ते सांगेन कसं करायचं. तर मी इकडूनच अंडी घेऊन जाईन, कारण गावामध्ये दुकानं नाही आहे, पण ते छोटंसं आहे, कधी भेटते कधी नाही भेटत. मी इकडूनच घेऊन जाईन तेव्हा मी करेन तसं, तर तुम्हाला सांगेन मी तसं. झालं. चला मी आता बनवतो फटाफट. हा अरे तुझी कशी काय इच्छा झाली आज अंडे म्हणजे आमलेट बनवा पाहून? भूक लागली होती ना, आणला होता ना अंडा. अच्छा, हिनं आणलं होतं म्हणून. चांगलं पकवलं तर मग टेस्टी लागते थोडंसं. तर पहा बनले किती झाले, 1 2 3 4 5 5 आणि 1 6 7 7 काय आमलेट झाले. तर 8 तुम्ही ना खाल्लं. 7 8 झाले. आणि खरंच खूप पौदे एक घास. याच्यात कांदा टाकलाय ना, तसंच पराठ्याला कापलं. चांगले लागून राहिले, चांगले लागतं. तर चला आता आम्ही पराठे खातो, या तुम्ही पण पराठे नाही आमलेट खातो. तर चला या तुम्ही पण या आमलेट खायला. जे मन झालं ते खाल्लं पाहिजे. नाही देवांशूले खूप आवडते आमलेट, तर आता मी आणत जाईल. आणि ह्या मिष्टीले ह्या छकुलीले बी आवडते. मिष्टीच्या आवडीचे आहे आमलेट. चला मग आता टाइम झाला. मग मी 4-5 खाल्ले अंडे. 4-5 खाल्ले. आता मी माहीले आणायला चालली जातो शाळेमध्ये. आणि हो आता पहा, माझ्या लग्नाची स्टोरी जे काही होती ते मी सांगितली. जे मला आठवलं तुटक ताटक जशी मला आठवली तशी मी सांगितली. तर तुम्ही मला भरपूर सपोर्ट द्या. तुम्हाला माहीतच आहे आता माझ्या जीवनात काय झालं काय नाही. सगळ्यांची इच्छा होती, तुम्ही सगळ्यांना मी आता सांगितले. मी आता 7 व्हिडिओ झाले. तसं मी भरपूर सांगितले असते, 10-15 व्हिडिओ झाले असते, पण मी शॉर्टकटमध्ये निपटवलं. चला आता काही हरकत नाही. झाला आता मी चांगली आहे, व्यवस्थित आहे, खुश आहे. आणि तुमचा आशीर्वाद आहे मला, बस एवढंच. मग दुसरं मला काही नाही पाहिजे. तुमचा भरपूर सपोर्ट आहे, तुमचा आशीर्वाद बी आहे, अजून काय पाहिजे नाही का. तर असाच साथ द्या. तर चला आता मला टाइम झाला, पहिले मी तिला आणायला चालली जातो, कारण मग मला टाइम झाला का मग. तर पहा मित्रांनो, हे माहीनं पहा आताच परवाच्या दिवशी तिला कलर घेऊन दिले आणि कधी तोडून ठेवले. हे पहा, हे बी तोडलं
आणि हे बा त्याच्यातले ते कलरचे हे अंदर राहते ना पुंगड्यात, हे काढल्या. आणि हे झाकणं वेगळे वेगळे हे पहा. अरे बापरे, हे बा याचं हे बी नाही आहे अजून. हे बा शेंद्र्याचं याचं बी काढून ठेवलं. आणि पेन्सिल एका इकडून हे परवालेच घेऊन दिली. आता हे 2-4 दिवस चालन, गायब होऊन जाते. आणि रबर पहा कसा रबर करतो केला तिनं, तोडताड. पेन्सिला, रबर, शॉर्पनर पूर्ण खराब करून ठेवते. सारं हरपूर कचरा करून ठेवते बॅगमध्ये. लिहत नाही, अभ्यास नाही करत. रोज तिचा अभ्यास घेतो तरी. कलर पेन्सिला हेच तिले ना पुरतच नाही, कोणतं टिकवतच नाही चांगल्याला. जाऊ द्या, आता बच्ची आहे, तिले सध्या समजत नाही. समजन तेव्हा ते व्यवस्थित आपले कलर आपलं सामान बरोबर ठेवत जाईल. चला आता कपडे सुकले काय तर काय माहित. तर आता वाजले सकाळचे पहा 5, चमकते नाही तर 5:42 झाले. तर तो ना माझे व्हिडिओ पाहत असन, त्याला माहिती आहे तर ही व्हिडिओ बनवून राहिली, कारण तो माझे व्हिडिओ पूर्ण पाहते. भले मी त्याला ब्लॉक करून ठेवला आहे, पण तो माझे पूर्ण व्हिडिओ पाहते. त्याला आता माहीत झालं असन की ही माझ्याबद्दल टाकत आहे. आणि मला कायची भीती आहे, जे खरं आहे ते मीच सांगितलं. तो पाईन बी तर काय करणार आहे, केलंच त्याने तसं. आणि तसंही तो लबाड माणूस आहे. आणि तो काहीच नाही करू शकत. काय करायचा राहिला तो, जे आहे ते आहे. ज्याची नियत खोटी आणि हे खरं असते, जे मायबापाले हे करतात ना तर त्याचं असंच होते. कुठं ना त्यानं म्हणजे त्याच्या आईची कदर केली नाही तर आखरीले माय नाही म्हणून राहिलं का मी मेल्यावर हब्या खाजो, तर ते तसंच होऊन राहिलं तिचंच. आता ते देव जाणे म्हणा, पण मला त्याची भीती नाही आहे. मी बनवले त्याच्या बारात, मला जे काही सांगत होतं मी तेच सांगितलं. आणि तो पाईन बी ना तो काही ना काही त्याच्या मनात येईनच त्याच्या मनामध्ये. येऊ आला, मला काही फरक पडत नाही. तशी आता मी तलाकच घेत आहे. चालू आहे आता माझी केस कोर्टापर्यंत गेली आहे. तर आता माहीत पडते. आता 3 नोटिसा गेल्या, पण त्यानं 3-4 नोटिसा काही घेतल्या नाही. तर आता माहीत पडते काय होते काय नाही. तो किती लपून बसन नाही घेईन तर पाहू आता काय होते तर काय नाही होते. आणि हे नक्की मला माहीत आहे की तो व्हिडिओ पाहून राहिला. आणि तर तो काही ना काही माझ्या विरोधात व्हिडिओ बनवून टाकणारच आहे. टाकले. आणि काय आहे माझं, मी इथे दिसतेच. हे बा इथे कॅमेरे लागले आहे. तो पहा तिथे कॅमेरे लागले. तो पहा ते झाडांचे तिथे एक कॅमेरा लागलाय. आणि इकडे ह्या पांढरा पोल आहे ना, तर ह्या पांढऱ्या पोलवर कॅमेरे लागले. हे बा घराच्या आमने सामनेच आहे. तर इथे जो बी कोणी आला ते दिसतेस. तर असं आहे, मला कोणाचा भेव नाही. मी राहते माझ्या हिमतीवर आहे आणि माझं मी करते खाते. फक्त मला तुम्ही सपोर्ट करा बस. आता एवढंच मी बोलते. आता मी जाते फिरायला. रोज आम्ही 3 जणी जात असतो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा. तर आता मला काही जणांनी कॉमेंट केली की तुम्ही हे तुमची स्टोरी सांगून हे असं सांगून तुम्हाला काय मिळते, तर काय गरज आहे असं तुमच्या घरातला प्रॉब्लेम सांगून. अरे बाबा, तुमच्याशी शेअर नाही करणार तर मी कोणाशी शेअर करणार आहे. माझं जे होतं, माझी रिअल लाईफमध्ये काय झालं काय नाही हे तुम्हाला मी सांगितलं. तर याला काय चुकीचं आहे. कोणी गलत फायदा नसते उचलत, आपल्यावर असते ते. तर सांगितलं मी, तर काय गलत नाही केलं.
तुम्हालाही माहीत पडलं पाहिजे की बाई जात किती संघर्ष करते आणि तरी उलट बाई जातीला गलत ठरवतेच, नाही का. आता समजून घ्या, आता माझी पूर्ण स्टोरी झाली सांगून, पूर्ण 7ही भाग झाले सांगून. आता झालं, आता मला काही नाही. आता जे माझं दैनंदिन जीवनात चालू आहे आता ते तिथूनच चालू राहील. आईकडे जाणार म्हणजे जिथं जिथं गेली, घरचे बाहेरचे कुठची बी आता असे ब्लॉग टाकत जाईन. आता झाली जे माझी पर्सनल स्टोरी होती ते तुम्हाला सगळ्यांना सांगितली. आता काय होते लग्नाचे, आता एका ताईने मला कॉमेंट केली होती की तुम्ही तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा. तर मी लग्नाची स्टोरी सांगितली, फक्त हेच नाही सांगितलं मी त्याच्यातलं म्हणजे कपडे घेतले, कपडे घ्यायला कोण गेलो होतं हे काही नाही सांगितलं. ते एवढं काय ते तर ते सांगण्याजोगतं काही होतं नाही. जे महत्त्वाचं होतं, जे माझ्यासोबत घडलं तेच मी सांगितलं, बाकी काही नाही. आणि म्हणजे काही गोष्टी अशा म्हणजे माही देवांशू लहान असताना बी ना, म्हणजे देवांशू बी जेव्हा 1 वर्ष 7 महिन्याचा म्हणजे 2 महिन्याचा झाला, 2 महिन्याचा देवांशू झाला तेव्हा मी बाजारात जायची. तर तो ना स्वतः बाजारला नाही जात होता, मलाच तूच जाय जबरदस्तीनं मलाच बाजारला पाठवत होता तो बाजार करायला. तर मग कधी तो नाही राहायचा, पैसे देऊन देत होता, फक्त देत होता 100 रुपये. आणि 100 रुपये देऊन मग मला देवांशूले पण घेऊन जावं लागत होतं. आणि अगर नाही गेली तर मग घरात काही खायला राहत नाही होतं, म्हणून ना मला जातच होत. पण मी खूप मूर्खपणा केले, म्हणजे त्याचं ऐकत गेली, जसं म्हटलं तसं करत गेली. मी खरंच हेच खूप मोठी गलती केली. तेव्हापासून त्याचं मी काही ऐकायलाच नाही पाहिजे होतं. मी नाही जात बाजारले, जाय तूच, असं मी करायला पाहिजे होतं. पण नाही, मी जसं म्हटलं तसं मी करत गेली. खूप मूर्खही बनली आहे ना, खरंच मी खूप मोठी गलती केली मी ना, खरंच गलती केली मी ना. त्याला दुसरा तिसरा चौथा चान्स बी देऊन खूप मोठी गलती केली मी ना. त्याला चौथा चान्स द्यायलाच नाही पाहिजे होतं, इथं बोलवायलाच नाही पाहिजे होतं. हेच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, खरंच सांगतो ना. हे चूक नाही करायला पाहिजे होती, कारण त्याला 2दा 3दा 3 वेळा त्याला चान्स देऊन तरी तो सुधरत नाही होता. तरी पण मी पुन्हा अजून त्याला चौथा चान्स दिलास. हेच खूप कधी कधी तर खूप मनाला पस्तावा येते. तर खरंच नाही करायला पाहिजे ते. हेच माझी ना लय मोठी चूक झाली. ह्या गलतीचा पश्चाताप न मला खरंच आत्ता होऊन राहिला का ह्या माणसाला नाक मी डबल बोलवलं, कारण मी चांगल्यानं होती. आता पोरगी शाळेत जाणारच होती. तर सुरुवातीला करतेच लेकरं, म्हणजे लहान होती ना, तो म्हणजे कसे खूपच मग सगळ्याला असं वाटे. तरी माझी इच्छा नव्हती त्याला बोलवायची, कारण तो तर पहिलेच मनातून उतरलाच होता. तर त्याला बोलवायची डबल नाही इच्छाच नाही होती, पण तरी मी बोलवून दिलं. हेच मोठी गलती केली मी ना. तेवढा मी त्रास सहन नाही केला माईचा, म्हणजे इतका त्रास देत होती ना, काय सांगू, जीवापाड. सगळे मग घर मालकीन बी येत जाय बोलायले, पोरीले थोडंसं म्हणजे प्रेमानं घ्याले, आजूबाजूचे समजा आले. पण तरी माहिती नाही, एकदम म्हणजे अशी जिदच करत होती. एकदम उठल्याबरोबर ना रडायलाच लागत होती. 6 वाजले का तिचं आपणे आप रडायला लागत होती. माहिती नाही कायसाठी, काय नाही. तर का तिच्या मनावर परिणाम झाला होता काय, म्हणजे भांडणं वगैरे त्यानं मारलं होतं ना तिच्यासमोर. तर देवांशू तर लहान होता तेव्हा रडत होता ना म्हणा, पण मग जेव्हा मग मोठा झाला ना तेव्हा मग नाही. आणि मग जेव्हा माहीला शाळेमध्ये टाकलं ना, मग तिचं रडणं बंद झालं. त्याचे आता त्रास नाही देत. म्हणून ना त्या लेकराच्यानं मी ना त्याला चौथा चान्स दिला होता. पहा, चौथा चान्स. जो माणूस, ज्या माणसाला 1 2 कोणताही माणूस असो, तिसरा चान्स देवा, चौथा चान्स दिलाच नाही पाहिजे. तो म्हणजे आपल्या डोक्यावरच बसते, म्हणजे आपलीच म्हणजे एकदम असं जीव घेण्याजोगतं काम होऊन जाते. म्हणून ना चौथा चान्स कोणालाच नाही दिला पाहिजे. चला आता त्याला इथं बोलून चौथा चान्स दिला, हेच त्याला मोठी चुकी झाली. जाऊ द्या आता. आता मी खुश आहे, माझ्या लाईफमध्ये चांगली आहे बस, आता दुसरं काही नाही.
चला आता इथून माझ्या जीवनाची नवीन सुरुवात आहे, झाली. माझे लेकरं आहे, देवांशू माई आणि मी, बस.